नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये। मित्रांनो, आमचे चीफ गेस्ट आहेत, पुढे गेले हे बघा। हाय समर्थ। आता मित्रांनो आपण चाललोय स्विमिंग पूल मध्ये। I enjoyed myself thoroughly. Trip was good, amazing. We enjoyed a lot. पग 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 बदक उडाला, कोणाच्या घरी गेला। चलेगा नहीं चलेगा, कोई मैसेज नहीं चलेगा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये। खूप दिवसानंतर आपण ब्लॉग करतोय। सकाळचे जवळपास 8 वाजलेत आणि मी आहे आता दिघा स्टेशनच्या बाहेर। बाय द वे आम्ही निघालो मित्रांनो एका ऑफिस ट्रिपला। माझ्यासोबत आज खूप सारे लोक जॉईन होणार आहे, सगळे नवीन फेसेस फॉर द फर्स्ट टाइम आपल्या ब्लॉगमध्ये येणार आहे। तर चला मग भेटूया। हे आहेत आपले रवींद्र भाई, तुमचं वेलकम आहे आमच्या चॅनलवरती। हे आपले रिपेश भाई आणि हा प्रशांत आहे, ज्या आपण लग्नाला गेलो होतो बाय द वे। आणि मित्रांनो बाय द वे बरेच लोक आतमध्ये आहेत बसच्या, पण आता अंधार आहे बसमध्ये। तुम्हाला मी सगळ्यांना भेटवतो 1 बाय 1। हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर बघत असाल तर हा व्हिडिओला तुम्हाला लाईक करायचं आहे, जास्त असं चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि शेअर तर बोलूच नका, खूप एन नंबर्समध्ये तुम्हाला शेअर करायचं आहे। बोला गणपती बाप्पा मोरया या व्हिडिओची सुरुवात करूया। आणि चला आता ट्रॅव्हलिंग जर्नी तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे आणि कुठे चाललो माहिती आहे का, हे पण तुम्हाला मी नक्की दाखवतो ब्लॉगमध्ये। सो स्टे ट्यून्ड। तर मित्रांनो सध्या आता आपण आहोत रबाळेमध्ये आणि तुम्हाला बघायचं आहे का कोण कोण आलेलं आहे। हे बघा, हा रमण आहे। वेलकम टू ब्लॉग रमण। हे आपले उल्का मॅडम आहेत, नमस्कार। दीपेश हाय, हे आमचे इंदिरा मॅम, हे आमचे रवींद्र भाई, हे आमचे वयाने मोठे असले तरी जेनजी रोहन। हे बघा हे फेसला पोहत आहेत। हे बघा सोनल, हाय सोनल। स्वाती, अरे विभूती इतना की चेहरा लपा रहे हो, हाय। आणि हे बघा हे आमचे ना ऑफिस मधले मेकअप आर्टिस्ट आहेत, त्यांचं नाव आहे स्वाती। आणि हाईट खूप जास्त आहे ऍक्च्युली, बसची हाईट पण त्याला पुरत नाहीये, असा आमचा सर्वज्ञ आहे। आणि आपला तुषार, नमस्कार नमस्कार। तर मित्र, अरे 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 आमचे ट्रिपचे खजिनदार आहेत बाय द वे। कितना पैसा कमा रहे हो? भाई बहुत है, अभी कितना बाकी है। आणि आमचे चीफ गेस्ट कुठे आहेत? हे बघा मित्रांनो आमचे चीफ गेस्ट आहेत, पुढे गेले हे बघा। हाय समर्थ, हाय बोल, हाय हाय बोल ना। आणि मित्रांनो तुम्ही बघू शकतात आमचा वेट लॉस किंग प्रवीण थमातम यांचं मुंबईमध्ये हार्दिक स्वागत झालेलं आहे। हे आमचे विपिन सर आहेत। सर तुम्ही आजकाल लय स्मार्ट दिसायला लागलात, कारण बाय द वे विपिन सरांचं लग्न ठरल्यापासून एक वेगळा ग्लो आलेला आहे चेहऱ्यावर। माय फ्रेंड प्रतीक, हाउ आर यू? येस मित्रांनो आपण टूरची सुरुवात करतोय नारळ फोडून। बोला गणपती बाप्पा हुर्रे। तर मित्रांनो आता आपण आलो आहोत महडच्या या गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे। आता ऑब्व्हियसली मी तुम्हाला मंदिर दाखवलं नाही, बिकॉज आपण बरेच वेळा व्लॉग्स बनवतो आणि आपण आपल्या अगोदरच्या ब्लॉग्समध्ये सुद्धा मंदिर दाखवलंय, पण आता दर्शन झालेलं आहे। पण तुम्हाला मी काहीतरी ना स्पेशल दाखवतो। आम्हाला नाश्ता करायचा होता, बट आम्ही नाश्त्याच्या जागी बघा काय घेतलेलं आहे। सगळेजण प्रत्येक जण इथे मोदक घेतोय। ठीक आहे, हे तुझं नाव काय आहे? समर्थ। सरनेम काय पूर्ण? समर्थ। पुढे मम्मीचं नाव, पप्पाचं नाव, सरनेम? अभय खंबायत। अभय खंबायत। लाजवाब, एक नंबर बाई, पहिल्यांदा खात आहे। हे बघा सगळे मोदक खाण्यामध्ये इकडे बिझी झालेले। मोदक बघू, आम्हाला मोदक। बोलो भाई, अप्रतिम मोदक आहे, तुम्ही पण या इथे टेस्ट करा एकदा। हो तुम्ही पण या आणि PPL ब्लॉग्सला सबस्क्राईब करा, लाईक करा, प्रेस द बेल आयकॉन फॉर द लेटेस्ट अपडेट। येस। तर मित्रांनो सध्या मी आहे आता महडच्या गणपतीच्या जस्ट मंदिराच्या बाहेर आणि तुम्हाला माहिती आहे मी नाश्त्यामध्ये काय खाणार आहे। आता मी खाणार आहे उकडीचा मोदक। ऑब्व्हियसली सगळ्यांना मोदक तर आवडतो आणि बाय द वे टी शर्ट बघा, निम्मे तुझे निम्मे माझे, आणि तसंच मी मोदक खाणार आहे। हे बघा हा माझा छोटा मोदक। सो या मला जॉईन करा। खूप गरम आहे पण मस्त आहे, या तुम्ही पण, मी पण येतोय।
तर मित्रांनो हे बघा, हे आपले मित्र आहेत. हे लोक आपले स्वतःच्या कारने आलेत. ह्याचं नाव काय? प्रसाद अँड गँग. आणि हा सुशांत, सचिन. विशाल, विपुल. माझ्या मित्रांनो, तुम्ही सगळ्यांना आपल्या ब्लॉग पहिल्यांदा बघतायत आणि बरोबर की नाही? माझ्या मोदक कसा आहे? छान आहे. पक्का? तूप कमी आहे. किती मोदक खाल्ली? एकच कर. खरं का? ठीक आहे. एन्जॉय एन्जॉय. बाय द वे सर, तुमचं आमच्या PPL ब्लॉग्स या चॅनलवरती हार्दिक स्वागत. कसे आहात तुम्ही? मस्त छान. तुमचा प्रवास कसा झाला? प्रवास एकदम सुंदर झाला. 1.5 तासामध्ये मी पोहोचलो. तर मित्रांनो, दुपारचे 1:30 वाजलेले आहेत आणि आता रिसॉर्टवरती आल्यावरती आपला थोडासा नाश्ता झाला आणि बाय द वे आपण चाललोय पूलमध्ये खेळायला. हा माझा मित्र आहे ऋषभ मिश्रा. बघा कलरमध्ये किती डिफरन्स आहे आमचा. आप किस कलर का राज काय ऋषभ? कुछ भी नाही, त्याला सांगायचं नसतं. आता मित्रांनो आपण चाललोय स्विमिंग पूलमध्ये. लेट्स गो. तर मित्रांनो, आमच्या जेवणामध्ये बघा काय आहे. हे रोटीज आहेत, हे आहे पापड आहे, हा हॉट अँड सार सूप आहे, ही पनीरची भाजी घेतली आहे व्हेजमध्ये टेस्ट करायला आणि ऑलमोस्ट वन ऑफ माय फेवरेट चिकन. माझ्यासोबत बघा कोण आहेत. क्या बॉडी आहे भाई आपकी तो. प्रतीक पाहिजे पाण्यात जाऊन आल्यापासून जास्तच गोरा दिसायला लागला आहे. यू लुक लाईक अ फॉरेनर राईट नाव. आणि त्याच्यात तू ब्लॅक घातलं आहे. तर मित्रांनो, चलो फिर सुरू करते.
तर मित्रांनो रात्रीचे 8:45 झालेत आणि बाय द वे ना मित्रांनो आपल्या टीममध्ये जवळपास 8 जणांचा बड्डे आहे जो काय पेंडिंग आहे किंवा प्री बड्डे सेलिब्रेशन आहे. तर आता आपण तो बड्डे सेलिब्रेशन करणार आहोत समोरच्या छोट्याशा गार्डनमध्ये. बार बार दिल ये गाए तुम बार जियो हजारों साल ये मेरी है. हैप्पी बर्थडे टू यू. 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 हैप्पी बर्थडे. तर मित्रांनो इथे आपल्याला प्रवीण आपलं वय सांगणार आहे. वय किती एज आहे तुझं मराठीत सांगायचं. त्याची रिॲक्शन बघूनच कळतंय. 25 मराठीमध्ये 25. आणि वजन 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 अगोदर होतं 90, आता आहे 70. 70 आहे ना. आणि वय वय मराठी में वय कन्फ्यूज करतंय. हाईट BMI निकालना. मेरा मेडिकल रिपोर्ट हिला विचारा तुझं वय किती आहे. ती सांगणारच नाही. वो जो भी बताएगी उसमें से 2 माइनस करना. तुझं वय किती आहे. ओ माय गॉड 30. ओ बहुत बड़ी है तू तो. दीदी बोल उसको. नो. अपने में मिलती मित्रांनो डे सेकंड सकाळचे जवळपास 9:30 वाजलेले आहेत आणि आता मी सध्या आहे या
या गार्डन एरियामध्ये. माझ्या मागे तुम्ही बघू शकता पूल्स वगैरे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्ता आपल्याला जवळपास 10 ते 10:30च्या आसपास आपल्याला चेकआउट करायचं आहे. पण मित्रांनो त्याच्या अगोदर आपल्याला जाऊन आता ब्रेकफास्ट करायचं. तर बघूया ब्रेकफास्टमध्ये काय स्पेशल आहे. बाय द वे काल रात्री खूप धमाल मस्ती एन्जॉय खूप छानपैकी झाला आणि आता तो बोलतात ना वेळ आलेली आहे या रिसॉर्टला निरोप द्यायची. दॅट इज चेकआउट करायचं. पहिलं म्हणजे आता जातो मी नाश्ता करतो आणि तुम्हाला पुन्हा भेटताना दाखवतो नाश्त्यामध्ये काय आहे. नाश्त्यामध्ये आहे माझ्याकडे पोहे आहेत, हे ऑनियन आहे, परत मेदूवडा, मिसळपाव, ब्रेड बटर, वॉटरमेलन्स आणि मिसळपावची करी. चलो फिर सुरू करते. ऑलमोस्ट मोठा त्याच्यासोबत फ्लाईट होते लहान मुलांसाठी आणि मोठ्या मुलांसाठी इंक्लूड. हा ऑक्टोपस होता ॲक्च्युली. इकडे हे होतं रेन डान्स आणि तिकडे सुद्धा एक स्विमिंग पूल आहे छोटा मोठा आहे तो ऑलमोस्ट. हां तिकडे तुम्ही एन्जॉय करू शकता जर इनकेस व्ह्यू असं. मी इथे रात्री DJ नाईट ऑलमोस्ट होता आणि तिकडे ना माझा एक फ्रेंड आहे तो बघा काय खेळतो आहे. त्याच्या अगोदर आपण ह्याला भेटूया. मस्त हिरो आमचा ऋषभ मिश्रा. हाव आर यू? गुड मॉर्निंग. कसं वाटतंय तुम्हाला सकाळ सकाळ? खूप छान वाटते. ते बघ तिकडे ना माझं एक मित्र आहे तुला दाखवतो. हे बघा काय करतोय हा मित्र. अरे काय करतो तू? काय रे काय करतोय? कॅरम चेस आहे ना तो. आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता तिकडे सकाळ सकाळ माझे मित्र अंघोळ नाश्ता करून कॅरम खेळायला बसले. कैसे लग रहा है प्रवीण? अच्छा लागलाय. कसं वाटतंय? रिफ्रेश वाटतंय? तिकडे पण बघा खूप मोठा इम्पॉर्टंट गेम चालू आहे. सगळे मास्टर्स बसलेले आहेत कॅरममध्ये. बघूया एक वेळ जाते का. हो हो गुड लक. बघूया कवर खूप इंटरेस्टिंग आहे. कवर शोधण्याचा इकडे प्रयत्न. वाईट आहे ना. हो कॉंग्रॅच्युलेशन. 7-9. तर मित्रांनो जवळपास 11:15 झालेले आहेत आणि आता आपला टाइम झालेला आहे चेकआउटचा आणि सर्वजण उतरत आहेत आता इकडे फोटोग्राफसाठी. तुम्ही बघू शकतात सर्वांना फटाफट बोलवण्याचा प्रयत्न चालू आहे. एक शेवटचा फोटोग्राफ घेऊया. बाय द वे ही आमची बस होती टूरमधली छोटीशी आम्ही ट्रॅव्हलर केली होती. येस प्रतीक हाव आर यू? यू आर फिलिंग वेल. आणि आमचे सुयोग भाई त्यांचा चष्मा बघा तुम्ही फक्त. तर मित्रांनो आता दुपारच्या जेवणामध्ये माझ्याकडे आहे तंदुरी रोटी, डाळ आहे, 2 भाज्या आहेत, शिरा आहे आणि सलाड आणि सोबत डाळ भात सुद्धा आहे. तर त्याचा सुरू करूया. तर मित्रांनो जवळपास 2:20 झालेले आहेत आणि आपण निघालो आहे आपल्या रिटर्न जर्नीला. तर चला मग आपण आपल्या सगळ्या कलिग्सला विचारूया की त्यांना ही जर्नी, मॅनेजमेंट, रिसॉर्ट, जेवण कसं वाटलं. मी तर खूप एन्जॉय केले. मला खूप आवडलं. आय एन्जॉयड माय सेल्फ थरली. After a long time, I'm coming in a bus. I enjoyed the whole activities. Mainly, I enjoyed the company of everyone. So, looking forward to more such outings in the future. Hip hip! Hip hip! Hip hip! सो फर्स्ट थँक्यू आदिती आणि प्रथमेश फॉर अरेंजमेंट ऑफ दिस ट्रिप. आणि आम्हाला सगळ्यांनाच ट्रिप खूप छान वाटली. फक्त सगळे लोकांनी एकत्र बसनंच नेक्स्ट टाइम यावं ही रिक्वेस्ट आहे सगळ्यांना. थोडं सेपरेट येण्यापेक्षा. पण सगळेजण आलात आपल्या कामातून वेळ काढून त्याबद्दल खूप धन्यवाद. आणि नेक्स्ट ट्रिप जी आहे ती हिवाळ्यामध्ये काइंड ऑफ हुरडा पार्टी असू दे किंवा बार्बेक्यू असू दे, कॅम्पिंग असू दे, एक्सपेक्टेड आहे. थँक्यू प्रथमेश आणि आदिती. खूप छान अरेंजमेंट केली सगळं टूरची एकदम. आणि आम्ही खूप एन्जॉय केलं. Trip was good, amazing. We enjoyed a lot. Thank you. It was really good. We enjoyed a lot. मित्रांनो खूप छान वाटलं मला प्रथमेश. तुझ्याकडून तरी स्पेशली खूप छान ऑर्गनाईज केलेलं होतं आपली ट्रिप आणि रिसॉर्ट खूप भारी होतं. आणि स्पेशली ना काल जो एन्जॉय केला आपण रात्रीला तो एकदम असा अविस्मरणीय आहे. खूप मजा आली मला. Thanks to Prathamesh and Aditi ma'am for organizing this
little bit of party like vacation and we are expecting many more trips like this in a future. No लवकरच नाही रे, 6 महीन्यानंतर. नहीं तो काम कब करेंगे भाई. तो ऐसे ही करते रहो. अच्छा ऑर्गेनाइज किया तूने. तो आज गटारी थी तो किसी को नॉनवेज खाने की इच्छा थी तो तू अभी कर सकता हो. तर आम्ही म्हणजे आमचे व्यक्तिगत म्हणजे मत मांडण्यासाठी आम्ही तुम्हाला गाण्याद्वारे म्हणजे समजावून सांगतो की आम्हाला कसं वाटलंय. स्टार्ट करायचं. पाक 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 बदक उडाला कोणाच्या घरी गेला. पाक 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 बदक उडाला कोणाच्या घरी गेला. कोणाच्या घरी गेला आणि काय म्हणाला कल्याण गौरी सोन्याची ही पोरगी कोणाची. लाल जागडी सोन्याची ही पोरी कोणाची. अतिशान. थँक्यू. झाला फीडबॅक दिलेला आहे आम्ही गाण्याद्वारे. काही प्रतीक तुझे 2 व्यक्तिगत मत मांडशील तर बरं होईल. ठीक आहे. प्रतीक आता सांग. प्रथमेश आणि अदितीने खूपच छान नियोजन केलेलं होतं. Yes, it was very good experience. Okay, we all enjoyed. Thank you, Prathamesh and Aditi, for organizing this. And we will keep you next one Niger. We will not change. Thank you. ब्यूटीफुली ऑर्गेनाइज बाय प्रथमेश एंड अदिति. ऐसे ही और ट्रिप्स, बहुत सारी ट्रिप्स ऑर्गेनाइज करो हमारे लिए, ताकि हमें भी थोड़ा अच्छा लगे. ऑन सैटरडे संडे जो अवे फ्रॉम वर्क रहेंगे हम, अच्छा लगेगा हमें भी. थैंक यू प्रथमेश एंड अदिति. कैसा था तेरा एक्सपीरियंस? ये ऐसा ट्रिप मैं पहले बार आया. हाँ, रिसोर्ट बुक करने वो कॉर्पोरेट ये टीम के साथ. बहुत अच्छा मिला. ये 4 साल से मेरा ये पहला ट्रिप है. बहुत अच्छा एक्सपीरियंस है. बहुत अच्छा ऑर्गेनाइज है. हाँ, पूरा ट्रिप ऐसा ऑर्गेनाइज किया अदिति मैम एंड प्रथमेश ने. स्पेशल थैंक. हाँ, जो प्रथमतः दोघा ऑर्गनायझरला मी धन्यवाद मानेल की त्यांनी ही ट्रिप प्लॅन केली आणि त्यांच्या मनात आलं ते आदिती मॅडम त्यांनी ते ग्रुपमध्ये टाकून सगळ्यांची सहमती घेतली आणि प्रथमेशने ती मॅनेजमेंटसुद्धा केली. त्यांचे खूप खूप आभार. आणि असेच आपले ट्रिप पुढे देखील होत जावो. आणि मला असं वाटतं की ह्या ट्रिपने जी कलिग्स नाही आहेत आणि टीम नाही आहे आणि एक फॅमिली म्हणून आपण सगळं एकत्र काम करूया आणि आपले लेखा हाऊस आणि डिटेलिक टीम असेच आपण पुढे जाऊया. धन्यवाद. गाइस, आप लोगों का कोऑर्डिनेशन के लिए थोड़ा इनकन्वीनियंस हुआ कल. वी एक्सेप्ट. हम लोगों ने जो एक्टिविटीज बोला था वो एक्टिविटीज एक्चुअली हुई नहीं. वैसे भी आप लोगों को कोई फर्क पड़ा नहीं है. हाँ, थोड़ा सा लेडीज को प्रॉब्लम हुआ. बट थैंक यू सो मच. नेक्स्ट टाइम हम लोग देखेंगे. हमारे इसमें भी 2 लेडीज कम है तो हम लोग लेडीज के लिए ना कुछ अलग से प्लान करेंगे और सबके साथ कुछ अलग प्लान करेंगे सो दैट नेक्स्ट टाइम हमारा इवेंट इससे भी अच्छा होगा. आम्हाला तुम्ही सोडून जाणार. तेरे को क्यों छोड़ेंगे भाई. तेरे को जबरदस्त लेके जाएंगे. ट्रिप नहीं बोला, मैंने बोला एक्टिविटीज लेडीज के लिए कुछ अलग करेंगे और सबके साथ भी कुछ अलग हाँ एक्सक्लूसिव होगा. हाँ ठीक है, गर्ल्स ट्रिप भी हम लोग प्लान कर सकते हैं. तो बाकी के सारे लोग ना बाकी का सपोर्ट देख लेंगे ना भाई. और सबसे बड़ी बात, अभी ट्रिप 5 बजे तक खत्म हो रहा है. कल का किसी का भी मेल मैसेज नहीं चलेगा कि वी आर नॉट अवेलेबल फॉर XYZ एक्सटेंसी. नहीं चलेगा कोई मैसेज नहीं चलेगा. तर मित्रांनो, तुम्हाला फायनली शेवटचा एक निरोप देण्याची वेळ आलेली आहे. सर्वजण काही वेळांमध्ये जवळपास 1 ते 1.5 तासांमध्ये प्रत्येक जण आपापल्या घरी असेल. हर एक जन अगले 1.5 घंटे में आप अपने घर पे हो जाएंगे, तो घर पे पहुंच जाएंगे. बस ये कहना चाहूंगा कि सब लोग घर पे पहुंच जाएंगे, लेकिन ये मेमोरीज जो अपने 2 दिन में कलेक्ट किए वो लाइफ टाइम के लिए रिमेंबर रहेंगे. भले ही या ट्रिप मध्ये जेवढे लोक होते, पुढच्या ट्रिप कधी होते आय डोंट नो. ही जी ट्रिप केली आपण खूप रिमेंबरन्स मेमरीज क्रिएट केली, हंगामा केला, मस्ती केली, सगळं काही केलं. आणि बाय द वे त्याच्यामध्ये तुम्ही दिलेलं सहकार्य, जे एका झटक्यात बोलण्यात पटापट सगळ्यांनी जो पैसे पाठवले आदिती मॅम यांच्या बोलण्यावरून, त्याच्याबद्दल तुमचं सुद्धा धन्यवाद.
तुम्ही स्वतःहून काय इनिशिएटिव्ह घेतलेले, तुमचे जे खाऊ आणायचा होता तुम्हाला. बाय द वे थँक्यू फॉर एव्हरीवन. तुम्ही जो वेळेत वेळ काढून 6,000 हजार रुपये काही लोक खर्च करून आले, जसे आमचे मिस्टर प्रवीण कोपऱ्यात बसलेले आहेत, त्यांचे सुद्धा धन्यवाद. आपका धन्यवाद. आणि नागपूरवाली गँग सुद्धा, तर खूप सारे धन्यवाद. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये एका नवीन कंटेंट सोबत. तोपर्यंत स्टे होम, स्टे सेफ, एन्जॉय द डे, एन्जॉय द लाईफ. आणि तुम्हाला परत मंडे पासून जॉईन करायचंय उद्या. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्त शेअर करा, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. बाय बाय. कम ऑन एव्हरीवन. बाय बाय तेजस.